उस्मानाबाद शहरात मतदान जनजागरण रॅली संपन्न। माननीय जिल्हाधिकारी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात। अधिकारी दीपा मुंडे मॅडम या आपल्याशी संवाद साधणार आहेत। त्यापूर्वी एकदा सगळ्या विद्यार्थ्यांनी जोश मध्ये वोट फॉर। आज मतदार जनजागृती रॅली व मानवी साखळी या कार्यक्रमामध्ये आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधीक्षक श्री आर राजा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर संजयजी कोलते, सर्व विभागाच्या सर्व अधिकारी, नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी, विविध शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी, खूप मोठ्या संख्येने आज इथे तुम्ही सगळे उपस्थित आहात, याबद्दल मी मनपूर्वक आभारी आहे। त्याचबरोबर विद्यार्थी इथे उपस्थित आहेत। विद्यार्थ्यांची जबाबदारी असं असणार आहे की तुम्ही तुमच्या पालकांना सांगायचं आहे, तुमच्या घरच्यांना ज्यांना मतदान करण्याचा अधिकार आहे त्यांना सगळ्यांना आवर्जून सांगायचं आहे की 18 एप्रिल 2019 रोजी सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे। मग लोकसभा मतदारसंघामध्ये सर्व जणांनी अधिकच्या अधिक मतदान करायचं आहे, ह्याचे आव्हान मी करत आहे। मी मतदान करणार आहे। तुम्ही सर्वजण जे लोक आहेत सगळ्यांना भेटून आपली कर्तव्य हे आहे की सगळ्यांना सांगणे आणि मतदानाच्या टक्केवारी वाढवणे आणि देशाच्या लोकशाहीच्या हितासाठी आम्हाला काम करायचं आहे। जिल्हा प्रशासनाच्या सर्व जणांनी सहकार्य या पद्धतीने करायचं आहे। स्वतः मतदान करायचा, इतरांना पण मतदान करण्याची प्रवृत्त करणे हे सगळ्यांची जबाबदारी असणार आहे। सर्वजण आज उपस्थित आहात, खूप मोठ्या संख्येने तुम्ही पार्टिसिपेशन केलेलं आहे, त्याचे मी आभार मानते। ठिकाणी जिल्हा प्रशासनातले सगळे डिपार्टमेंट हजर झालेले आहेत, त्यांनी उपस्थिती दर्शवलेली आहे। नुसती उपस्थिती नाही तर सक्रिय आणि सकारात्मक आणि अत्यंत उत्साहवर्धक अशी आपल्या सगळ्यांची, सगळ्या अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर जे स्माइल दिसतंय, घाटगे साहेब आपलं खूप खूप आभार। त्यानंतर आडे साहेबांचं खूप खूप आभार आणि त्याचबरोबर अजिंक्य पवार आणि सगळेच टीम, सगळ्यांचं खूप खूप आभार। सगळ्या विद्यार्थ्यांचं खूप खूप आभार। असंच आपण 18 एप्रिल पर्यंत अगदी छान काम करायचं आहे। या ठिकाणी सगळ्यांनी मिळून आपण 18 एप्रिल आपलं टार्गेट ठेवायचं आणि उस्मानाबादचं नाव खूप मोठं होईल यासाठी प्रयत्न करायचे आहेत। पुन्हा एकदा एका घोषणेसह आपण आपला कार्यक्रम संपवतो आहोत। वोट फॉर नेशन।